विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी या कादंबरीविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण राजाराम मास्तर जेव्हा या गावामध्ये येतात आणि इथे आल्यानंतर आपणास काय काय करावायचं आहे याची एक मनामध्ये यादीच त्यांनी तयार केलेली दिसून येते. हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यामधून त्यांना जे प्राथमिक कार्य दिसून आलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम गावकऱ्यांच्या विषयी प्रेमाचं नातेसंबंध निर्माण करणे आहे, त्यांचा विश्वास संपादन करणं आहे. इथून पुढे 3 वर्ष या गावातच राहावं लागणार असल्यामुळे आपण शिक्षक म्हणून जेव्हा या ठिकाणी कर्तव्यावर आलो आहोत तेव्हा आपलं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना शिकविणे हे आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांची जमवाजमव करणं हे देखील त्यांना महत्त्वाचं कार्य दिसून आलेलं आहे. शाळेची स्वच्छता करणे, जी काही घाण वगैरे झालेली होती ती साफसफाई करून घेणे हे एक महत्त्वाचं काम आहे. आणि दुसरं काम म्हणजे शाळेसाठी मुलं तयार करणे हा एक त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न होता. कारण संपूर्ण धनगर बांधवांची ही जी मुलं आहेत, पूर्वीच्या शाळेचा काही या गावातील विद्यार्थ्यांविषयीचा त्यांना काही अनुभव नाही, कारण ते नव्यानेच इथे रुजू झालेले आहेत. आणि त्यामुळे या गावात शाळेत येणारी मुलं किती असावीत असा एक प्रश्न सहजपणे त्यांना पडतो आहे. म्हणून सर्वप्रथम कारभारी असेल किंवा इतर काही गावकरी बंधू असतील, बांधव असतील, त्यांच्याशी चर्चा करूनच या संबंधातील माहिती त्यांना मिळणार होती. म्हणून विद्यार्थी तयार करणे, जमवणे आणि ज्ञानदानाचं कार्य करणे हे त्यांच्यासमोरचं एक प्राथमिक कर्तव्य आहे, हेही आपल्या लक्षात येईल. आणि त्या दृष्टीने राजाराम मास्तर कार्य करताना दिसून येतात. आता शाळेची स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांना तयार करणे, त्यांची मानसिकता तयार करणे, त्यांच्या आईवडिलांना म्हणजेच पालकांना समजावून सांगणे हे देखील त्यांना महत्त्वाचं वाटतं आहे. आणि एक स्वतःच्या बाबतीतील एक अनुभवही त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. या गावात राहायचं आहे, विद्यार्थी तयार करायचे आहेत, प्रतिष्ठा मिळवायची आहे. पण हे करत असताना त्यांनी स्वतःचाही अनुभव सांगितलेला आहे. तो पुढील प्रमाणे त्यांनी वर्णन केलेलं आहे. गावात राहायचे आणि प्रतिष्ठा मिळवायची या सर्वाला आडकाठी म्हणजे माझे पोरसौदा वय आणि किरकोळ अंगकाठी. तर यामध्ये अडचण ती अशा स्वरूपाची आहे की त्यांचं जे वय आहे ते विद्यार्थी असल्यासारखेच दिसत आहेत. कारण शिक्षक म्हटल्यानंतर त्यांचा शरीराची बांधणी असेल किंवा शरीराची ठेवण असेल ते उंचेपुरे असले पाहिजेत. अंगावर त्यांचा जो शिक्षकाला त्या काळामध्ये जो पेहराव होता किंवा पोशाख होता तो त्यांनी परिधान केलेला असला पाहिजे. अशी एकंदरीत त्या काळामध्ये शिक्षकाकडे पाहण्याची सर्वांची दृष्टी होती. परंतु अगदी लहान वयातच शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती आणि कोणालाही पाहता क्षणी असंच वाटणार होतं की हे काही शिक्षक नसावेत, विद्यार्थीच असावेत. म्हणून त्यांनी असं म्हटलेलंही आहे की माझी मला आड येणारी किंवा अडसर ठरणारी माझी स्वतःची शरीर प्रकृतीच आहे, शरीर यष्टीच आहे. कारण माझं वय जे आहे ते पोरसौदा दिसत आहे, म्हणजे विद्यार्थ्यासारखंच माझं वय आहे. आणि माझे अंगकाठी देखील, माझी शरीर यष्टी देखील किरकोळ आहे, म्हणजे सडपातळ बांध्याची आहे. आणि त्यातल्या त्यात आणि हे असे आडमुठे गाव जिथे आजपर्यंत 10-5 मुले कधी नियमित शाळेत आली नाहीत ते गाव आहे. आता ह्या गावाच्या विषयीचे देखील त्यांना थोडंसा माहिती मिळालेली असावी. म्हणूनच ते म्हणतात की जी काही अडचण प्राथमिक दिसून येते आहे ते म्हणजे माझं स्वतःची शरीरयष्टी एक मी आहे. मी स्वतःही थोडक्यात पोरसौदा दिसत असल्यामुळे इतरांना मी मास्तर आहे हे सर्वप्रथम पटवून द्यावं लागणार आहे. मी शिक्षक आहे त्यांना समजून सांगावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे हे गाव कसं आहे, आडमुठं गाव आहे.
कारण शिक्षणाचा गंध या गावामध्ये नाही. या सर्वांना शिक्षणाविषयीची आवड निर्माण करणे, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. आणि जिथे आजपर्यंत म्हणजे यापूर्वी देखील 10-5 मुलं देखील कधी नियमितपणे या शाळेमध्ये आलेली नाहीत, अशा गावामध्ये माझी नेमणूक झालेली आहे आणि इथून पुढे 3 वर्ष मला इथेच कर्तव्यावर राहावं लागणार आहे. आणि अशा या अडमुठ्या गावामध्ये मुलं तयार करणे आणि शिक्षणाचं त्यांना महत्त्व पटवून देणे आणि आपण आपलं कर्तव्य करणं हे फार दिव्य काम होतं, अडचणीचं काम होतं. पण असं असताना देखील आपलं जे कर्तव्य आहे ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. प्रश्न अनेक आहेत, पण त्यांनी मात्र परिस्थितीशी हार न मानता आपलं जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचं तयारी राजाराम मास्तरांनी या ठिकाणी ठेवलेली दिसून येते. एकंदरीत त्यांची जी मानसिकता आहे या गावाशी जुळवून घेण्याची आहे. ज्ञानदान करण्याचं जे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे किंवा आपली जी जबाबदारी आहे ती पार पडताना या ठिकाणी दिसून येतात. त्याबाबतीलच माहिती या ठिकाणी पुढे वर्णन केलेली दिसून येते. जिथे आजपर्यंत 10-5 मुले कधी नियमित शाळेत आली नाहीत, ते हे गाव आहे. कसे जमणार, कसे निभणार, असे प्रश्न त्यांच्या मनासमोर निर्माण झालेले आहेत. पण असं जरी असलं तर त्यांनी मात्र आपलं जे कार्य आहे हे कार्य प्रामाणिकपणे पुढे करण्याची मानसिकता ठेवलेली दिसून येते. पुढे काही भाग जो वर्णन केलेला आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. समोर पाय वाजले. मारुतीच्या देवळातल्या दिव्याचा मंद पिवळा तांबडा उजेड बाहेर आला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर कोणी काळी आकृती दिसली. मला अंधारात काहीही दिसत नव्हते. केवळ कोणीतरी जवळ आले एवढेच दिसले. मी थोडा ठसकलो. आता या ठिकाणी जो आहे तिथे गेल्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे कुणीतरी गावातील एक व्यक्ती आलेली आहे आणि जे लहानसं मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिरामध्ये दिवा लावून त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये इथे लाईटची व्यवस्था नव्हती, हेही आपल्या लक्षामध्ये येईल. सर्वत्र चिमणीच्या साह्याने उजेड त्या ठिकाणी केला जात असे. तर देवळामध्ये दिवा लावलेला आहे आणि प्रकाशाचे जे काही साधनं त्या काळामध्ये होती त्या पद्धतीने त्यांनी आपापल्या घरामध्ये प्रकाशाची व्यवस्था त्या ठिकाणी चिमणीच्या सारख्या साधनांच्याद्वारे त्यांनी तयार केलेली दिसून येते. समोर त्या ठिकाणी पाय वाजल्याचा आवाज त्यांच्या कानावर आलेला आहे. मारुतीच्या देवळातल्या दिव्याचा मंद पिवळा तांबडा उजेड बाहेर आला होता आणि ते लहानसं मारुतीचं जे मंदिर आहे तिथे मग थोड्या वेळापूर्वी कोणीतरी दिवा लावून गेलेला आहे तोही त्यांनी पाहिलेला होता. तिथे जाऊन जेवण करावं अशी त्यांची मानसिकताही झालेली होती. हाही भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी तिथे कोणीतरी असावं स्पष्टपणे त्यांना दिसून आलेलं नाही, पण एक काळी आकृती तिथे दिसलेली आहे. मला अंधारात काही तो स्पष्टपणे दिसला नाही, पण कोणीतरी जेव्हा त्या ठिकाणी जवळ आलं तेव्हा मात्र मी थोडासा ठसकलो. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने त्यांनी तोंडातून आवाज केलेला आहे. म्हणजे आपण इथे आहोत ही जाणीवही त्या ठिकाणी त्यांनी करून दिलेली आहे. मग त्या ठिकाणी एक व्यक्ती पुढे प्रश्न विचारतो आहे, कोण मास्तर बसलाय काय? तर इथे जे आलेले आहेत, इथे आलेले जे आहेत ते गावचे कारभारी आहेत. कारण यापूर्वी त्यांची आणि राजाराम मास्तरांची भेट झालेली आहे. त्या दोघांमध्ये जो काही संवाद होतो आहे त्या संवादाची चर्चा पुढे या ठिकाणी व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.